इराण नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पनी अचानक 5 दिवसाच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे। अमेरिकेने हल्ले रोखले असले तरी दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले वाढवलेत आणि इराणनेही पुन्हा डिमोना न्यूक्लिअर केंद्राला लक्ष्य केलंय। 5 दिवसांची युद्धबंदी शांततेचा प्रयत्न आहे की हाताबाहेर जात असलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलेला स्ट्रॅटेजिक ब्रेक? इराणने ठेवलेल्या 6 अटी आणि इस्रायलची आक्रमक भूमिका याचा अर्थ कसा काढायचा? युद्धात घेतलेला हा पॉज ही अमेरिकेची मजबुरी आहे की नव्या महायुद्धाची नांदी? पाहूयात हा रिपोर्ट। इराणमधील ऊर्जा साठे उद्ध्वस्त करण्यासाठी 48 तासाचा अल्टिमेटम देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा अचानक बदलली। सोमवारी त्यांनी 5 दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आणि हा बदल इराणवरच्या प्रेमापोटी नाही तर कोसळणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे झाल्याचं बोललं जात आहे। 23 मार्चला कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $114वर पोहोचले होते, ज्यामुळे अमेरिकेत महागाईचा भडका उडाला। ट्रम्प यांनी सकारात्मक चर्चेचा दावा केला आणि तेलाच्या किमती $96वर आल्या, पण इराणनं असा कोणताही संवाद झाल्याच्या बातम्यांना नकार दिलाय। त्यामुळे ही युद्धबंदी म्हणजे केवळ आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ट्रम्प यांनी मिळवलेला ब्रेक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। 21 मार्चला डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला 48 तासांचं अल्टिमेटम। पश्चिम आशियाचं ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करू, इराणचं प्रत्युत्तर। तेल दर $114वर गेल्यानं आशियाई बाजारही कोसळले। 48 तासांची मुदत संपण्यापूर्वीच ट्रम्प यांची 5 दिवसांची युद्धबंदी। इराण सोबत प्रोडक्टिव्ह कन्व्हर्सेशनचा अमेरिकेचा दावा, पण इराणचा नकार। संपत चाललेले क्षेपणास्त्र नव्यानं तैनात करण्यासाठी ही अमेरिकन रणनीती। भारत, जपान आणि युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थांचा अमेरिकेवर दबाव। थेट युद्ध झाल्यास इस्रायलच्या डिमोना आणि अराडच्या अणुकेंद्रांना धोका। यामुळेच या युद्धातील स्वल्पविराम असल्याची संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे। एकीकडे अमेरिका शांततेचा आव्हान आणत असली तरी त्यांचा सर्वात जवळचा मित्र इस्रायल मात्र आक्रमक आहे। लेबनॉनमधील लितानी नदीवरील महत्त्वाचे पूल इस्रायलनं उडवून दिले। हे केवळ हवाई हल्ले नसून ग्राउंड इन्व्हेजन म्हणजे जमिनीवरून आक्रमणाची नांदी बांधली जाते। इराणचं बचाव कवच असलेली अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा देखील लेबनॉनमधील गड कमकुवत करणं हा इस्रायलचा मुख्य उद्देश आहे। अमेरिकेनं इराणवरचे हल्ले रोखले असले तरी इस्रायलनं मात्र लेबनॉन आणि तेहरानमध्ये हल्ल्यांची तीव्रता वाढवून इराणला चारही बाजूनी घेरण्याची रणनीती आखली आहे। तेल निर्यातीतून इराणला 25 दिवसात 40,000 कोटी मिळाले असले तरी मात्र इराणवरील आर्थिक निर्बंध अजूनही कायम आहेत। यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती देखील याचा परिणाम दिसू लागलाय। दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेला इराणनं वाटाघाटीच्या टेबलावर येण्यास भाग पाडलं, हा त्यांचा विजय मानला जातोय। इराणनं जगाला दाखवून दिलंय की ते हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जागतिक अर्थव्यवस्थेला वेठीस धरू शकतात। युद्धबंदी हवी असेल तर इराणनं अमेरिकेपुढे 6 अटी ठेवल्यात। युद्ध थांबावं म्हणून इराणच्या 6 अटी। युद्ध पुन्हा होणार नाही याची पक्की गॅरंटी। अमेरिकेनं पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळ बंद करावेत। युद्धातील नुकसानीची अमेरिका इस्रायलनं पूर्ण भरपाई द्यावी। केवळ हेच नाही तर सिरिया, येमेन आणि गाझामधील युद्धेही थांबवावीत। हॉर्मुझच्या खाडीवर इराणचा हक्क मान्य करणारा नवा आंतरराष्ट्रीय कायदा। इराण विरोधात अपप्रचार करणाऱ्या नेटवर्कवर कारवाई व्हावी। या अटी पूर्ण होणार नाहीत हे इराणलाही माहिती आहे, पण इराणकडे असलेल्या 440 किलो समृद्ध युरेनियमचा धाक आणि पाकिस्तान ओमानच्या माध्यमातून सुरू असलेली पडद्यामागची चर्चा यामुळे अमेरिका सध्या बॅकफूटवर दिसतेय। दुसरीकडे 5 दिवसांची ही विश्रांती म्हणजे अमेरिकेसाठी आपली शस्त्रास्त्र आणि मरीन्स पुन्हा तैनात करण्यासाठी मिळालेला हा वेळ आहे। अमेरिका प्रत्यक्ष युद्ध थांबवून पडद्यामागून सायबर हल्ले करत इराणची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता देखील बोलली जाते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रशियाने या युद्धात उघडपणे इराणची बाजू घेण्याचे संकेत दिलेत। रशियन युद्धनौका हॉर्मुझच्या खाडीत इराणच्या नौदलासोबत सराव करताना दिसल्यात। त्यामुळे हा संघर्ष केवळ अमेरिका इराण न राहता जागतिक संघर्षाकडे झुकतोय। थोडक्यात सांगायचं तर हे युद्ध थांबलेलं नाही तर केवळ पुढच्या भीषण टप्प्यासाठी पॉज करण्यात आलंय। ट्रम्प यांना तेलाचे दर पाळायचे आहेत तर इस्रायलच्या लेबनॉनमध्ये ताबा मिळवायचा आहे।
इराण आपल्या अटींवर ठाम राहिला तर 5 दिवसानंतर परिस्थिती अधिक स्फोटक होऊ शकते. त्यामुळे 5 दिवसांची ही युद्धबंदी अमेरिकेची मजबुरी आहे की नव्या महायुद्धाची नांदी, हे चित्र शुक्रवारपर्यंत स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.